थांबा थांबा. अनेक जण एक गोष्ट मी म्हणे चांगली झाली की तुम्हाला एक कापड बांधलं गेलं होतं की इथे काय चाललंय आणि आपल्याला कुठे जायचंय. मी बाळासाहेबांचे विचार सोडले, ही शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली, या सगळ्या एका भ्रमाला अनेक जण भुलले आणि त्यांनी त्यांच्या पालख्या वाढल्या. पण आता तुमच्या सगळ्यांचे डोळे उघडले, तुमच्या लक्षात आले की जे काही मध्ये चाललेलं होतं, ज्याच्या आहारी तुम्ही गेला होता, हे हिंदुत्व, ही शिवसेना आपली नाही, हे बाळासाहेबांचे विचार नाही. महाराष्ट्र विकणे हा बाळासाहेबांचा विचार कदापि नव्हता आणि कधीच असू शकत नाही. आणि तोच विचार घेऊन ही शिवसेना पुढे नेते. आपण जगू ते स्वाभिमानाने जगू, लाचारीपासून जगणार नाही. अरे एकच दिवस जगायचं असेल तर ते वाघाचं जगा, शेळीचं जगू नका. अशा अनेक शेळ्या तिकडे शेवटे हलवत भाजपची गुलामगिरी करतायत. मला आनंद आहे की तुम्हाला तो अनुभव आल्यानंतर तुम्ही परत आलेला. थोडा आधी निर्णय घेतला असता तर ही गुंडगिरी, ही सगळी जुलूमशाही आपण लोकसभेतच काढून टाकली असती. कल्याणमधल्या सगळ्या माझ्या शिवसेना भारतीय आणि शिवसेना प्रेमी कार्यकर्त्यांचा अभिमान आहे की एका बाजूला प्रचंड ताकद, सत्ता, पैसा, गुंडशाही सगळ्या गोष्टी असून सुद्धा आपल्या एका साध्या कार्यकर्त्याला जवळपास 4 लाख मतं आपल्याला मुख्यमंत्र्यांचं काय त्याला म्हणायचं पण एक लक्षात आणखी घ्यायला पाहिजे की प्रचंड पैसा होता, सगळी यंत्रणा वापरली, साध्या एका शिवसेना कार्यकर्त्याला पाडण्यासाठी देशाच्या पंतप्रधानांना तिकडे यावं लागलं. तरी देखील कल्याणकरांनी, म्हणजे हा कल्याणचा मतदारसंघ आहे, कल्याण डोंबिवलीकरांनी जवळपास 4 लाख मतं ही आपल्याला भरवायला दिली. मी जे गद्दार ज्यांना म्हणतोय, त्यांनी सत्तेच्या लोभापायी आपलं चांगलं झालेलं सरकार पाडलंच नाही, तर शिवसेना जे संपवायला निघाले त्याला मी कदापि परत घेणार नाही. आणि कोणत्याही परिस्थितीत त्यांना उमेदवारी तर जे आता तिकडे बसले त्यांना मी घेणार नाही. तुमच्यासारखे अनेक कार्यकर्ते हे थोडंसं एक धाकधपट असेल किंवा दिशाभूल झाली म्हणून तिकडे गेले असतील, त्यांना मात्र मी परत करतोय आणि मूळ शिवसेनेची अनेक माझे साधे साधे कार्यकर्ते, माझे म्हणजे बाळासाहेबांचे कार्यकर्ते, त्यांना असं काहीतरी एक मोहजात टाकलं गेलं आणि तिकडे खेचलं गेलं. त्यांचे डोळे उघडल्यानंतर त्याचा परत येतात, त्या सगळ्यांचं मी शिवसेनेत परत स्वागत करणार. पण हे पलीकडे सत्तेच्या लोभासाठी गेले, सत्तेची पदं भोगतायत. आज सुद्धा महामंडळ वगैरेच्या खेळपट्टी वाटप सुरू आहे. अशा गद्दार आणि अशा नालायकांना मी परत घेणार नाही. असो, आज तुम्ही सगळे परत आलेला आहात. कल्याण डोंबिवली हा आपला शिवसेनेच्या हिंदुत्वाचा आणि शिवरायांच्या भगव्याचा बालेकिल्ला आहे. तिथला भगवा ज्यांनी त्याला गद्दारीचा डाग लावला, तो डाग पुन्हा धुवून टाका आणि जपायचं ते परत एका रूपाने अशी एक तुम्हाला मी आता विनंती नाही, दीपेश आता तुम्हाला शिक्षा आहे. बरोबर नाही, शिक्षा द्यायला पाहिजे. शिक्षा करणार जेवढं काम तुम्ही पहिलं करत होता त्याच्या शतपटीने जास्त काम करून पूर्ण करा. ही एक शिक्षा म्हणा किंवा आपलं कर्तव्य समजा, पण ते येत्या निवडणुकीत करून दाखवा आणि तुम्ही ते दाखवाल हा विश्वास बाळगतो.